हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13, श्लोक क्रमांक 1. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्याभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. श्री भगवान म्हणाले, कौंतेया, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात. याला जाणणाऱ्याला ज्ञानी क्षेत्रज्ञ असे म्हणतात. काही जण या अध्यायाची सुरुवात अर्जुन उवाच प्रकृतीं पुरुषं चैव क्षेत्र क्षेत्रज्ञं एवच एतत् विदितुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. अर्जुन म्हणाला, केशवा, मला प्रकृती, पुरुष आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ तसेच ज्ञान आणि ज्ञेय याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. या श्लोकाने करतात. थोडक्यात हा श्लोक गीतेत समाविष्ट केला जातो, परंतु अनेक जणांना हा श्लोक मान्य नाही. समाविष्ट करणारे म्हणतात की 12व्या अध्यायापर्यंत गीतेच्या अध्यायांची माळ मागील अध्यायातून पुढचा अध्याय अशी छान गुंफलेली आहे. परंतु विश्वरूप दर्शनानंतर पुन्हा तात्विक उपदेशाला एकदम सुरुवात झालेली आहे. त्याचा मागील अध्यायाशी संबंध गुंफलेला नाही. तेव्हा निश्चितच अर्जुनाने हा प्रश्न विचारल्यामुळे पुन्हा उपदेशाला सुरुवात झाली आहे. अनेक जण म्हणतात की हा श्लोक मूळ लिखित संहितेत नाही, तो कुणीतरी नंतर तिथे घातलेला आहे. यामागे केवळ सुसंगती असावी असा हेतू आहे, परंतु याची आवश्यकता नाही. कारण भगवंत श्री अर्जुनाला स्वतःहून निराळ्या विषयावर उपदेश करायला अधिकारी आहेत आणि सक्षम आहेत. तसेच या अध्यायातील विषय आतापर्यंत सांगितलेल्या गीतेशी सुसंगत आणि अत्यावश्यक असाच आहे. अर्जुनाने विचारायची वाट पाहण्याची गरज नाही. असो, आपण या वादात न पडता पुढे जाऊया. क्षेत्र. या श्लोकात भगवंत श्रींनी पहिली गोष्ट सांगितली आहे की आपले शरीर म्हणजे क्षेत्र आहे, शेत आहे, जागा आहे, भूमी आहे, मैदान आहे. हे समजून घेतले की शरीराचे आपल्याला वास्तव ज्ञान होईल. त्यामुळे आपल्याला शरीराचे जे विनाकारण अवडंबर वाटत असते ते नष्ट होईल. यामुळे शरीराचा नेमका उपयोग आपल्याला समजेल. आपण शेताचे किंवा जागेचे छोटे छोटे अनेक विभाग करतो आणि तेथे अनेक गोष्टी करतो. मोठ्या शेताचे विभाग करून त्यात अनेक निरनिराळी पिके घेतो, निरनिराळी झाडे लावतो. कारखान्यात जागेचे नियोजन करून अनेक यंत्रे लावून निरनिराळी उत्पादने तयार करतो. मैदानाचे भाग करून अनेक खेळ आयोजित करतो. एका भूमीवर मोठी इमारत बांधतो, त्यात अनेक सदनिका तयार करतो आणि तेथे अनेक जण वास्तव्य करतात. आपले शरीर याहून काही निराळे नाही. एक विभाग ऐकण्यासाठी आहे, दुसरा बोलण्यासाठी आहे, तिसरा पाहण्यासाठी आहे, चौथा विचार करण्यासाठी आहे, पाचवा चालण्यासाठी आहे, सहावा. अशा प्रकारे आपले शरीर हे मूळ क्षेत्र, जागा, मैदान, भूमी आहे. आपण त्याचे विभाग करून त्याकडून अनेकविध कामे करून घेतो. शेतात ज्या प्रकारची पिके घेतली जातात त्याप्रमाणे त्याचे पीक येते आणि त्याप्रमाणे त्यामधून उत्पन्न मिळते. शरीर जसे वापरावे त्याप्रमाणे त्यामधून पाप पुण्याचे भोग निर्माण होतात आणि त्याप्रमाणे त्याचे सुख, दुःख किंवा आनंद असे फळ मिळते. आणि त्याप्रमाणे पुढील जन्म किंवा मुक्तीचे
फळ मिळते. क्षेत्रज्ञ याचा अर्थ असा झाला की या क्षेत्राला पाहणारा शेताचा मालक कुणीतरी निराळा आहे. ही दुसरी गोष्ट या श्लोकात आपल्याला पाहायची आहे. शेत स्वतः पिकवत नाही, ते पिकवण्याचे ठिकाण आहे, ते पिकवणारे नाही. घर स्वतः राहत नाही, घर राहण्याचे ठिकाण आहे. घरात राहणारा कुणीतरी वेगळा असतो. घराचा मालक कुणीतरी निराळा असतो. शरीरात कुणीतरी शरीरापेक्षा निराळा वेगळा मालक असतो. हा मालक आत्मा आहे. आत्मा ही शरीराची चेतना आहे. हा आत्मा म्हणजेच आपण आहोत. आपण शरीर नाही, आपण शरीराचे मालक आहोत. यालाच येथे क्षेत्रज्ञ असे म्हटलेले आहे. क्षेत्राचे ज्ञान असणारा तो क्षेत्रज्ञ. क्षेत्राला जाणणारा म्हणजे क्षेत्रज्ञ. आत्म्यामुळे शरीराला चेतना मिळते. शरीर या चेतनेमुळे काम करते, परंतु याला मर्यादा आहे. कारण शरीर जड आहे. ते अमर्याद कालावधी काम करू शकत नाही. ते थकते. ते थकले की त्यात चेतना असूनही ते काम करू शकत नाही. गाडीतील पेट्रोल गाडीला पळायला शक्ती देते, परंतु त्या गाडीला एक आयुष्य असते. तिच्या काम करण्याला मर्यादा असते. ती थकते, मग तिच्यात जरी पेट्रोल घातले तरीही ती पळत नाही. तसेच शरीर एक दिवस थकते. आत आत्मा असूनही ते निचेष्ट होते. आत्मा त्यामधून दूर होतो. शरीराचा मृत्यू होतो. तेव्हा आपण हे जाणायचे आहे की आपण शरीर नसून शरीराची चेतना आहोत. ही गोष्ट कितीही समजावून सांगितली तरी ती समजू शकणार नाही. ही अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. याचा अनुभव घेण्याने ध्यान लागते. दररोज स्वतःसाठी थोडा वेळ 20 मिनिटे द्यावी. स्वस्थ बसून आजूबाजूला जे आवाज ऐकायला येतील ते ऐकत शांत बसावे. अगदी बारीक सारीक आवाज ऐकावे. असे करत असावे. यथा कालावधी एक दिवस इतर आवाज गायब होतील आणि आपल्या श्वासाचा, हृदयाचा तेवढाच आवाज ऐकायला येऊ लागेल. ही ध्यानात प्रगती आहे हे जाणून साधना चालू ठेवावी. यथा कालावधी आपल्या श्वासाचाही आवाज गायब होईल आणि आपण आपल्या देहाकडे त्रयस्थ दृष्टीने पाहत असल्याचे स्पष्ट जाणवेल. ज्ञानी जाणतो की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे निराळे आहेत, किंवा असे जो जाणतो तो ज्ञानी असतो. शरीर आणि त्यातील अंतस्थ आत्मा हे वेगळे आहेत याची जाण माणसाला दुःखापासून सोडवते. त्याला सतत जाण राहते की आपले शरीर काम करते, कष्ट घेते, त्याला सुखदुःख होत असते. सुखदुःखाशी आपला काहीही संबंध नसतो. आपण हे सर्व साक्षी राहून त्याचा केवळ आनंद घेणारे आहोत. जे होत आहे ते होत असते. त्याचा शरीरापासून दूर राहून आनंद घेणारे आपण आहोत. आपण आपल्या शरीराशी अवास्तव, नको इतके तादात्म्य राखतो. यामुळे शरीराला काही झाले की आपण अस्वस्थ होतो. आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एकमेकात एकरूप करतो. हेच आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. ज्ञानी हे जाणतो आणि तो स्वतःला शरीरापासून दूर ठेवतो. त्यामुळे त्याची सुखदुःखापासून सुटका होते. तो सदा आनंदी राहतो. वय वाढले की आपण स्वतःला वृद्ध समजू लागतो. हीच आपली चूक होत असते. आपण जसे होतो तसेच असतो. आपले शरीर थकलेले असते, त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो. आपण नेहमी ताजे तवाने असतोच. फक्त ते जाणायचे तेवढे शिल्लक असते. ज्ञानी हे जाणतो. तो नित्य जीवनात अनुभवतो की तो शरीरापासून वेगळा आहे. याचा नुसता विचार करून उपयोग नाही. हे नुसते समजून आणि जाणून उपयोग नाही. याचे नित्य आचरण महत्त्वाचे आहे. दररोज प्रत्येकाला थोडा वेळ तरी याचा अनुभव घ्यायची सवय करावी.
प्रत्येकाने सवय करावी. म्हणजे हळूहळू ही वेळ आपोआप वाढेल. जीवनात आनंदाचे एक नवे पर्व सुरू होईल. आपण जेव्हा धनसंपत्तीला खूप महत्त्व देतो तेव्हा आपोआपच आपण स्वतःला गौण मानत असतो. पैसा हे सर्वस्व आहे असे मानणारे आणि त्याप्रमाणे जीवनात प्रत्यक्ष आचरण करणारे अनेक आहेत. पैशापुढे त्यांना नाती गोती, शत्रू मित्र, नीती अनीती, धर्म अधर्म कसपटा समान असते. पैशापुढे माणुसकी विसरली जाते. एवढेच कशाला, तर पैशासाठी मरण पत्करणारेही आहेत. आपण मरून गेल्यावर ज्या पैशासाठी हा अधर्म केला त्या पैशाचे काय हा प्रश्न त्यांना सुचत नाही. पैशाची इतकी धुंदी चढते. याचप्रमाणे आपण शरीराशी व्यवहार करत असतो. आपण आपल्या शरीराशी फारच तादात्म्य राखून जगतो. शरीराला जास्त महत्त्व दिल्यामुळे आपण स्वतःची ओळख विसरून गेलो आहोत. शरीर काय मागते आहे याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे त्यातील मालक आणि आत्मा काय म्हणते आहे याकडे दुर्लक्ष केले जाते. अधर्म करणाऱ्यांना उत्तम आणि पक्के माहीत असते की ते चूक करत आहेत, वागायला नको असे वागत आहेत. तरीही ते चुकीचेच वागतात. आत्मप्रेरणा दुर्लक्षून अधर्माने आचरण करतात. शेतात गांजा पिकवायचा की तांदूळ गहू पिकवायचा, शाळेत अभ्यास करायचा की उनाडक्या करायच्या, शरीर आत्मप्रेरणेने सत्कार्यासाठी वापरायचे की देहादी इंद्रियांच्या मर्जीने देहभोगासाठी राबवायचे, हे प्रश्न आपण कसे सोडवतो त्यावर आपल्या जीवनातील सुखदुःख आणि किंवा आनंद अवलंबून आहे. हे प्रश्न आत्मप्रेरणेने सोडवले तर आपल्या सुखदुःखाचे मूळ कारण दूर होईल. कारण आपल्या सुखदुःखाला फक्त आपणच जबाबदार असतो. आपल्या सुखदुःखाला जर दुसरा जबाबदार असेल तर ते दूर करणे आपल्या हातात राहणार नाही. आपण त्यासाठी परावलंबी असू, परंतु तसे नसते. आपण आपली सुखदुःखे बदलू शकतो आणि आनंदी होऊ शकतो. आपल्या सुखदुःखाचे खापर इतरांवर मारू नये. आपली चूक शोधावी, त्यात सुधारणा करणे हे केवळ आपल्याच हातात असते. आपण दुसऱ्याला, समाजाला बदलू शकत नाही आणि त्यात बदल झाल्याने आपले जीवन बदलत नाही. त्यासाठी आपल्यात आपणच बदल करणे हाच उपाय आहे. आपली सुखदुःखे नष्ट करून जीवन कैवल्यानंदी करण्यासाठी क्षेत्रज्ञ याची जाण येणे अगत्याचे आहे. शरीर आणि अंतस्थ आत्मा याचे पृथक्करण करता येणे हीच आनंदी जीवनाची किल्ली आहे. हरिओम.